विचार करा, या देशामध्ये सर्वात जास्त पैसे ज्याच्याकडे आहे तो माणूस काय करत असेल? जर तुम्हाला असं वाटत असेल की तो माणूस एखादा मोठा बंगला बांधून त्या बंगल्याच्या एसी चालू करून त्या बंगल्यामध्ये बसून राहत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. जर एखाद्या मिडल क्लास लोकांकडे थोडासा पैसा आला तर तो मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन आपल्याला दिखावा करत राहतो, इकडून तिकडून गाडी घेऊन फिरत राहतो आणि असा दिखावा करतो जणू तो आपल्या देशाचा सर्वात श्रीमंत माणूस असेल. पण ॲलन मास्क जे या देशाचा सर्वात श्रीमंत माणूस आहे त्याची कहाणी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या देशाचा सर्वात रईस सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे ॲलन मास्क आणि नंबर 2 वरती गौतम अदानी साहेब. जे नंबर 2 वरती अदानी साहेब आहेत त्यांच्यापेक्षा डबल पैसा ॲलनकडे आहे. म्हणजे आपल्या अदानी साहेबाची इस्टेट जर 100 कोटी असेल तर त्याची इस्टेट डायरेक्ट 200 कोटी आहे. बघा, 1 नंबर आणि 2 नंबर मधला फरक. आणि महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट जनरेशन. ॲलन मास्कच्या वडिलांचं काहीच इस्टेट नाही, त्यांच्या आजोबाची पण काहीच नाही. त्यांनी हे सर्व साम्राज्य स्वतः तयार केलेलं आहे. पाहूया त्यांची ही प्रेरणादायक कहाणी आणि त्यांचं काम करण्याचं स्टॅमिना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. एका इंटरव्ह्यूच्या दौरान ॲलन मास्कला विचारलं गेलं की तुम्ही एवढं श्रीमंत कसे झाला आहात, याचं कारण आम्हाला सांगा. ॲलन मास्क म्हणला की आजपासून पुढे 10 वर्षांनी जे काम मला करायचं आहे त्या कामाचा गोल मी आजच तयार करून टाकतो. म्हणजे आजपासून पुढे 10 वर्षांनी जे काम करायचं आहे त्या कामाचा गोल मी आजच तयार करून टाकतो आणि ते काम मला करायचं आहे असं निश्चय करतो. 10 वर्षाचे कामाचे संपूर्ण गोल एकदाच बनवून घेतो आणि पुन्हा त्या बनवलेल्या गोलमध्ये ते 10 वर्षाचं काम एकाच वर्षात करायचा प्रयत्न करतो. काय करतो? 10 वर्षाचं काम तो एका वर्षामध्ये पार पाडायचा प्रयत्न करतो. म्हणून मी लोकांपेक्षा 10 वर्ष पुढे जातो. ॲलन मास्क जेव्हा शाळेत होते तेव्हा त्यांना 98% मार्क पडले आणि ते नंबर 1 वरती आले. त्याला माहीत झालं की तो नंबर 1 आला आहे, तरी तो शाळेत जाऊन मास्तरांना सांगतो की माझे मार्क पुन्हा चेक करा, मला याच्यापेक्षाही जास्त पर्सेंटेज मिळाली पाहिजे. विचार करा, नंबर 1 आलेला आहे, त्याला माहीत आहे आपण 1 नंबरला आहोत, तरी सुद्धा तो आपल्या शाळेत जाऊन आपल्या शिक्षकांना म्हणतो की माझे मार्क पुन्हा चेक करा, मला अजून पर्सेंटेज मिळाले पाहिजे. 98%च कसे काय, मला 100 पाहिजे, 100. शाळेची ती नंबर 1 राहायची आदत ॲलन मास्कला एवढं मजबूत केलं की त्याने विचार केला की एक दिवस आपण या देशात सर्वात श्रीमंत माणूस होऊन दाखवणार. आणि त्याने ते करून दाखवलंच. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, ॲलन मास्कचा एक बर्थडेचा किस्सा आहे. ॲलन मास्कने आपला 46वा बर्थडे 24 तास काम करून साजरी केला. 24 तास काम. त्या दिवशी तो एकही मिनिट झोपला नाही. न झोपता त्याने 24 तास काम केलं आणि आपलं बर्थडे सेलिब्रेशन केलं. आणि आपल्या इथे एखाद्या मिडल क्लास लोकांचा जरी बर्थडे असला तरी दारू, बियर, पार्टी. विचार करा, ॲलन मास्क जे या देशाचा सर्वात श्रीमंत माणूस आहे त्यांनी आपला बर्थडे 24 तास काम करून पूर्ण केला आहे. या देशाचा सर्वात श्रीमंत माणूस 24 तास काम करून आपला बर्थडे सेलिब्रेशन करतो आणि एक मिडल क्लास माणूस आपल्या बर्थडे करण्यासाठी आपल्या कामावरून सुट्ट्या घेतो. हाच फरक आहे एक नंबर 1 मध्ये आणि नंबर 2 मध्ये. ॲलन मास्कची जेव्हा टेस्ला गाडी लॉन्च झाली तेव्हा ॲलन मास्कला एकाच दिवशी
50,000 गाड्यांची ऑर्डर आली. एकाच दिवशी 50 गाड्यांची ऑर्डर आली आणि ती ऑर्डर त्याला एका वर्षात कंप्लीट करायची होती, जे की कोणत्याच कंपनीला पॉसिबल नव्हतं. पण ॲलन मस्कने निर्णय केला की आपली पूर्ण ताकद लावूनही काही जरी झालं तरी आपण या वर्षामध्ये 50,000 गाड्या डिलिव्हर करणारच. आणि त्याने हे करून दाखवलं. नॉट इम्पॉसिबलला तो पॉसिबल करून टाकतो. मग तो नंबर 1 का राहणार नाही? ॲलन मस्कची कहाणी आपल्याला शिकवते की जीवनामध्ये आपण किती संघर्ष केला पाहिजे. प्रत्येक माणूस नंबर 1 वरती जाऊ शकत नाही, पण हा प्रत्येक माणूस नंबर 1 बनायची कोशिश जरूर करू शकतो.